नमस्कार, दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. काँग्रेसमध्ये 2च दिवसांपूर्वी प्रवेश करणारी बॉलिवूडची अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक आता मिळालेली आहे आणि ही निवडणूक लढवायला त्यांना मिळणार आहे. त्यांची उमेदवारी आता निश्चित झालेली आहे आणि भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टींच्या विरोधात आता उर्मिलाची लढत असणार आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत 2 दिवसांपूर्वी उर्मिलानं काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला होता. बॉलिवूडमधून राजकारणात एंट्री करणाऱ्या उर्मिलाला लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळेल असं देखील सांगितलं जात होतं आणि आज मात्र त्यावर शिक्कामोर्तब झालाय. काँग्रेसनं तिला उत्तर मुंबईतून उमेदवारी दिली आहे. भाजपच्या गोपाळ शेट्टींच्या विरोधात तिची ही लढत असणार आहे. उत्तर मुंबई हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. आता काँग्रेसनं उर्मिलाला रिंगणात उतरवलं असून या ठिकाणी चुरस निर्माण केली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी देवदर्शनाला देखील सुरुवात केली. उर्मिला मातोंडकर आता निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या आहेत आणि भाजपच्या गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात त्या ही लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. याआधी या मतदारसंघामध्ये गोविंदा यांना निवडणूक लढवली होती आणि आता काँग्रेसनं उर्मिला यांना उमेदवारी दिलेली आहे. बोरिवलीतील साई मंदिरामध्ये जाऊन त्यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. त्यानंतर गुरुद्वारामध्ये देखील उर्मिला मातोंडकर गेल्या होत्या. गुरुद्वारामध्ये जाऊन देखील त्यांनी प्रार्थना केली आणि तिथे देखील तीर्थप्रसादाचा लाभ घेतलेला आहे. उर्मिला मातोंडकर बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला 3 दिवसांपूर्वी आणि 3 दिवसातच त्यांना उमेदवारी देखील मिळालेली आहे. गोपाळ शेट्टींच्या विरोधात आता उर्मिला मातोंडकर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत. 2 दृश्य आपण बघतोय. साई मंदिरामध्ये उर्मिला मातोंडकर गेल्या होत्या, त्यानंतर गुरुद्वारामध्ये देखील गेल्या होत्या आणि आता मात्र या सगळ्या नेत्यांचं टेम्पल रन सुरू झालंय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.